दुपारी गुना मळ्यात आली तेव्हा त्याला आनंद झाला, पण ती राजारामच्या मळ्याकडे येतच नव्हती. त्यामुळे तो बेचैन झाला होता. तिला मळ्यात पाहून त्याची ओढ वाढली, पण ती अंगणातून हलत नव्हती. त्यामुळे गुना हातची गेली या विचारानं राजारामचं काळीज दुभंगलं. तोच गावाकडून मुकिंदा आला. त्यानं धावेवर बसून राजारामला जवळ बोलावलं नि म्हणाला, राजाराम, मी आता तुझं लगीन करणार. तुझी आई मेली, तिनं तुझं बाशिंग बघितलं नाही. ती बिचारी तुरुंगात असतानाच मेली. आता मी तुझं बाशिंग बघूनच मरणार. पर आबा नवरी, राजानं विचारलं. ती म्या पास केली, चांगली हाय, नि आता कुठवर आपण राहायचं. करूया की तुझं लगीन. पर तिचं नाव काय, गाव काय? राजाराम उतावळा झाला. मुकिंदा म्हणाला, तापू नका, ती याच गावची हाय, नि ती महिपतीची गुना. कळलं का? गुणाचं नाव ऐकून राजाराम एकदम गार झाला नि काहीच बोलला नाही. वेड्यासारखा हसू लागला. त्याचं हृदय आनंदानं भरलं. आता गुणाशी आपलं लग्न होणार या विचारानं त्याचा आत्मा संतुष्ट झाला. तो गुमान उठला तेव्हा मुकिंदा म्हणाला, मी महांगोळीचा बंदोबस्त करण्यासाठी गावात जातोय, लवकर ये. राजाराम काहीच बोलला नाही. तो आपल्या कामाला लागला. आपली कामं उरकू लागला. त्याला नवे बळ प्राप्त झाले. गुन्हा आपली पत्नी होणार या विचारानं तो स्वतःला विसरला नि काम करू लागला. येळापूरची महांगोळी उद्यावर आली होती. गल्ली बोळावर चुरमुरी कागदाची तोरणं भिरभिरत होती. जागोजाग कमानी उभारल्या होत्या. गावातील माणसं आनंदित होऊन पेठेनं मिरवीत होती नि निर्भय झाली होती. मुकिंदा, महिपती, रानोजी, राजाराम हे दंड ठोकून महांगोळी ओढून जिंकण्याचा निश्चय करून तयार झाले होते. परंतु यावेळी गोपाळराव बैचेन झाला होता. आपल्या फळीची जमवाजमव करून त्यानं घरोघर फिरून आपली माणसं उठवली. स्वप्नशांतीचे जेवण करून घालण्यासाठी अन्न खर्च भिडेकडे देऊन जेवणाची तयारी केली. परंतु मल्ल्याचं चित्त जाग्यावर नव्हतं. देशमुख सांगेल तेवढंच काम करून तो खिन्न होऊन कसला तरी भयान विचार करीत होता. महिपतीनं मारल्यापासून त्याला अन्न गोड लागत नव्हतं. मरायचंच तर असं मरायचं नाही, गुणाला नष्ट करूनच मरायचं असा त्यानं निर्धार केला होता. परंतु त्याच्या अंतरीची आग कुणालाच कळत नव्हती. गावात वातावरण तंग झालं होतं. उद्या महांगोळी दिवशी खुनाखुनी होण्याचा संभव आहे असं वाटून गोपाळराव अस्वस्थ झाला आणि माणसं खडी करण्याची सर्व जबाबदारी भिडे, पांडू, महादू, मल्ल्या यांच्यावर सोपून ज्योती पवार याला बरोबर घेऊन तो तालुक्याला गेला. उद्या आमच्या गावची महांगोळी आहे. या जत्रेत 2 फळ्या उतरणार असून रक्तपात होण्याचा संभव आहे. तरी सरकारने आपले बळ पाठवून येळापुरात होणारा हा रक्तपात टाळावा अशी विनंती करण्यासाठी त्यानं तालुक्याला धाव घेतली होती. उद्या महांगोळीचा सण म्हणून शिवारातून शेतकरी आज लवकर घरी परतले होते. गुणानं कांदे, वांगी यांनी पाटी भरून सूर्याकडे पाहिले तेव्हा सूर्य मावळतीकडे निघाला होता. गुणा पांदीत उतरलेली पाहून, तुझं लग्न कोणाशी ठरलं ते मला माहीत आहे हे तिला सांगण्यासाठी राजारामही गावाकडे निघाला होता आणि लवकर जाऊन उद्याची तयारी करावी म्हणून मैपतीही आज लवकरच गावाकडे निघाला होता. गुणा आपली गती वाढवत होती. त्या गतीबरोबर तिच्या मस्तकात विचारांची गती वाढत होती. आता आपले लग्न होणार. लहानपणीचा आपला सोबती आता जन्माचा जोडीदार होणार. आपला संसार सुखाचा होणार. आपण आता एका मातबराची सून होणार. नि राजाराम सारखा उमदा तरुण पती लाभून आपण जन्माचा सुखी होणार. देव पावला, मनासारखं घडलं. ज्याला चोरून हृदय दिले तोच हृदयाचा धनी झाला. एकाच गावी सासर नि माहेर
अगदी मांडीला मांडी लावून बसलेलं पाहण्याचा योग फक्त माझ्याच नशिबी आहे. माझे बाबा तर रोजच माझ्या सासरी आपल्या मित्राकडे येतात. तसेच ते पुढे येणार. रोज मला माझा जन्मदाता दिसणार. मीही केव्हाही उठून आपल्या आईकडे जाऊ शकते. माझं नशीब सिकंदर. म्हणूनच मला एकाच गावी सासर नि माहेर मिळालं. म्हणून आता देवाकडचं एकच मागणं की देवा, ज्या येळापुरात माझं सासर नि माहेर आहे त्या येळापुराला आवक येऊ दे. गुणा मनातल्या मनात देवाला हात जोडीत पुढे सरकत होती. एकाएकी तिला मल्ल्याची आठवण झाली. नि ती पुन्हा हबगली. ती पांद, ते निर्जन्य रान, तो एकांत, यामुळे तिला भीती वाटली. मल्य आलाच तर काय होईल असा एक भयंकर विचार तिच्या मस्तकात नाचून गेला. तिने वळून मागे पाहिले तेव्हा धनगराचा बिर्या आपलं कोकरू ओढीत येताना दिसला. लहानसा बिर्या त्यावेळी तिला डोंगरा एवढा दिसला. नि ती निर्भय होऊन चालू लागले. गुणानं गती वाढवली. गुणाला गाठण्यासाठी राजाराम ही पाय उचलत होता. गुणा इतकी का पळत आहे याचं त्याला नवल वाटत होतं. तोही आपली गती वाढवत होता. नजर दूर झुगारून तिला पाहण्याची खटपट करीत होता. पण ती पान नागमोडी वळणाची असल्यानं गुणा दिसत नव्हती. गुणा मल्ल्यानं ज्या जागी डोळा मारला त्या जागी येऊन थांबली. उगीच तिने सर्वत्र नजर टाकली. नंतर परतून पाहिले. धनगराचा बिर्या येत होता. त्याचं ते कोकरू चालत नव्हतं. गुणा गावाकडे फिरली आणि एका जाळीत दबा धरून बसलेला मल्ल्या वाघासारखी झेप घेऊन पुढे आला. त्यानं झपाट्यात गुणाला मिठी मारली आणि लांडक्यानं मेंढरू चेलमडावं तशी तिला चेलमडली. सर्व राग, सर्व शक्ती एकवटून त्यानं तिला आवळली नि उचलली. आई! गुणानं फक्त एकदाच किंकाळी फोडली. पण दुसऱ्या क्षणी ती शक्तिहीन झाली. हा कोण आहे? आपण कुणाच्या कराल मिठीत अडकलो आहे. आता काय होणार हे लक्षात येण्यापूर्वीच ती गलिच्छ गात्र झाली आणि मल्ल्या तिला काखेत घेऊन बाजूच्या घनदाट झाडीत शिरला आणि बिर्यानं जोरदार बोंब ठोकली. त्या बोंबेनं शिवार दणाणला. गावाकडे निघालेली माणसं घाबरली. राजारामनं धाव घेतली. महिपती पळत सुटला. हा हा म्हणता बिर्याभोवती लोकांनी गर्दी केली. गलका वाढला. बिर्या, काय झालं? गुन्हा अक्काला. बिर्याचा जीव गुदमरला. अरे काय झालं गुणाला? राजारामनं ओरडून विचारलं. त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. महिपतीनं त्या पोराचा दंड धरून विचारलं. बिर्या, सरळ सांग, गुणाला काय झालं? तिला मल्ल्यानं पळवली, बिर्या म्हणाला. कुणीकडे गेला? सर्वांनी एकच प्रश्न केला. आणि ह्या बाजूला गेला, ह्या बाजूला, असं म्हणून बिर्यानं डोंगराकडे बोट दाखवलं. सर्वांनी डोंगराकडे पाहिलं, पण महिपतीच्या डोळ्यांना अंधारी आली होती. त्याच्यावर आकाशच कोसळले. तो निर्भान झाला, पिसाट झाला आणि ओरडला, गुन्हा.